ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। प्रांजल खेवरकर प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांनाही नोटीस बजावली आहे। रोहिणी खडसेंची जवळपास 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी देखील करण्यात आली। प्रांजल खेवरकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना ही नोटीस जारी करण्यात आली। तर प्रांजल खेवरकरांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असं रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। नोटीस होती कशा संबंधित हा जबाब घेतला? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गेल्या 2 महिन्याआधीची तक्रार नोंदवल्या गेलेली होती। त्या तक्रारी संदर्भामध्ये काही विषयासाठी त्यांना माझ्यासोबत चर्चा करायची होती आणि त्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली होती। सिम कार्डच्या संदर्भानं तुमचं नाव आलं, आरोपी अटक केलेले होते, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सिम कार्ड बदलून हे सिम कार्ड हरवलं असं सांगून दुसरं सिम कार्ड घेऊन व्हॉट्सअपचा डेटा डिलीट केला होता, पुरावा नष्ट केल्याचा नाव त्या प्रकरणी निष्पन्न झालं होतं। त्या संदर्भानं काही चौकशी झाली आहे? चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही, कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा मीडियासमोर करणं योग्य होणार नाही। पण आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कॉपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कॉपरेट करतो। तुमच्याकडून वारंवार सांगितलं जात होतं की प्रांजल खेवरकरांना अडकवण्यात येते। फॉरेन्सिकचे रिपोर्ट आता माध्यमांमध्ये आलेले आहेत, निगेटिव्ह सर्व आरोपींचे रिपोर्ट आहेत, त्यांनी कुठल्याही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असे रिपोर्ट आले। आमचं आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवरकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे। माझी या मीडियाच्या समोर तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती आहे की ही न्यायालयीन लढाई आहे, ज्या न्यायालयामध्ये जे चालू आहे ते चालू राहणार आहे, पण हा आमच्या परिवाराचा विषय आहे। माझ्या 2 लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते आहे की आता ह्या विषयावरती आपणही चर्चा थांबवावी, कारण माझ्या 2 मुलांच्या भविष्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय किंवा त्याचा त्या दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी आता परिणाम व्हायला लागतोय। म्हणून माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे की आता हा विषय तुम्ही थांबवा। ही न्यायालयात ज्या गोष्टी होणार आहेत त्या तुमच्या समोर येणारच आहेत आणि न्यायालयाची लढाई ही मला विश्वास आहे आम्ही सगळ्या ठामपणे ही जिंकणार आहोत, कारण सत्य हे आजही सत्यच आहे आणि उद्याही सत्य। दाखल झालंय त्या आरोपपत्रामध्ये अंमली पादार्थांच्या सेवनाचा आरोप नाही तर पजेशनचा आरोप जो आहे खेवरकर यांच्यावरती करण्यात आला। पोलिसांना या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता की रेड जी करण्यात आली आहे ती पार्टी त्या अर्थाने सुरू होण्यापूर्वी आरोपपत्रामध्ये जे नमूद केलंय त्यानुसार पजेशन जे आहे ते पजेशन अंमली पदार्थांचं आहे असाच केवळ आरोप आहे, सेवनाचा आरोप पोलिसांनी केलेलाच नाही। मी तुम्हाला सांगितलं ना, ही न्यायालयीन लढाई आहे, याच्यावर सगळे विषय तुमच्या समोर येणारच आहेत। जशा न्यायालयामध्ये तारखा लागतील त्या तारखांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चर्चेला येतील आणि सत्य बाहेर येईल।